काँग्रेसचं लेटर हेड वापरून काही जणांनी या ठिकाणी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी. त्याच्यावर काय सांगाल नेमकं? भुसावळ नगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाचे 3 नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी एक महिला लेडीज जी मुस्लिम समाजाची आहे, त्याचं नाव आहे, यांना आम्ही मीटिंगमध्ये बोलवून अल्मा बानो इब्राहिम कुरेशी या भुसावळच्या नगरसेविका काँग्रेसच्या निवडून आल्या होत्या आणि त्याच्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना मीटिंगमध्ये वारंवार बोलावून काँग्रेसचा गट स्थापन करावा अशा सूचना जळगाव जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आम्ही मिळवणी देत गेलो. परंतु 2 महिन्याचा कालावधी गेला. 21 तारीख शेवटची होती गट नोंदणीची, तरीसुद्धा संबंधित महिला की गट नोंदणीला येत नव्हती. म्हणून मी स्वतः जिल्हाध्यक्षा नात्याने तिला पत्र पाठवून या ठिकाणी पाचारण केलं. इथे आमची तिघही नगरसेवकांची बैठक झाली. त्यावेळेस शहराध्यक्ष भुसावळचे देखील हजर होते. त्यावेळेस आमचे सरचिटणीस पण होते आणि त्यांना इथून मी सांगितले की तुम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन गटाची नोंदणी आपली पक्षाची करा. परंतु सदरची महिलेचे भाऊ अहमद कुरेशी याने त्या महिलेला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊ दिलं नाही आणि तिला इथून परस्पर घेऊन गेला. आणि कालांतराने दुसऱ्या दिवशी आमच्या लक्षात आलं की हा महिला तिथे पोचली नाही, म्हणून काँग्रेसचा गट त्या ठिकाणी स्थापन झाला नाही. या बाबतीत त्याच्या अगोदर ज्यावेळेस उपाध्यक्षाची निवड त्या ठिकाणी लागली, तर आम्ही मिटिंगमध्ये एक व्हीप काढला होता की काँग्रेस पक्षाने या उपाध्यक्षाच्या निवडीमध्ये तटस्थ भूमिका घ्यावी. परंतु या महिलाने व्हीप स्वीकारला नाही आणि त्या ठिकाणी मतदानामध्ये हात वर करून तिने दुसऱ्या पक्षाच्या व्यक्तीला तिथे मतदान केलं. म्हणून आम्ही तिला अपात्र ठरवावं यासाठी जिल्हाधिकारी रितसर आपल्या काय म्हणता येईल आपलं डिस्क्वालिफिकेशनच्या कायद्याखाली आम्ही अर्ज केला. हा अर्ज केल्यानंतर काँग्रेसच्या काही आमच्या लोकांना त्यांनी हाताशी धरलं आणि त्या लोकांनी पदाधिकारी नसताना जिल्हाधिकाऱ्याला एक अर्ज दिला की आम्ही राज्याचे पदाधिकारी आहोत आणि ज्यांनी अर्ज केला ते जिल्ह्याचे अध्यक्ष आहे, तर आम्ही राज्याचे असल्यामुळे आम्ही तुम्हाला अशी विनंती करतो की जिल्हाध्यक्षाचं काही ऐकून घेऊ नये आणि हे जे डिस्क्वालिफिकेशन आहे ते रद्द करावं. आणि त्याच्यासाठी त्यांनी रबरी शिक्क्यांचा वापर केला. त्याच्यात मी तुम्हाला दाखवू शकतो की रबरी शिक्के म्हणजे अशा प्रकारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष आणि कंसामध्ये अवी म्हणजे अल्पसंख्याक विभाग, आणि अशा प्रकारे काही लोकांचे इथे शिक्के तयार करून घेतले आणि जणू ते आणि वर लिहिलं त्यांनी की आम्ही सर्वजण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी आहोत. अशा प्रकारे पहिल्याच पानावर त्यांनी उल्लेख केला आणि जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही पत्र दिलं की ही मंडळी काही काँग्रेसची पदाधिकारी नाही आहेत, त्यामुळे यांचा अर्ज ग्राह्य धरू नये आणि यांनी तुमची जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर भारतीय न्याय संहिते अंतर्गत जे काही सेक्शन्स आहेत ते लावून त्यांच्यावर कारवाई करावी. ही जी मंडळी आहे भुसावळमध्ये आमची काही, या तक्रारी आमच्याकडे वारंवार येत असतात की वन विभागाकडे असो, महसूल विभागाकडे असो, कुठे ना ते पदं लिहितात. कारण की अधिकाऱ्यांना पदाधिकारी कोण आहे काही नाही काही समजत नाही, त्याचाही मंडळी गैरफायदा घेत गेली. आज हे सकाळी आमच्या निदर्शनास आलं की अशा प्रकारे काही मंडळींनी केलं आहे. मग थोडक्यात याच्या बाबतीत आम्ही प्रदेशला लगेच अहवाल पाठवलेला आहे. त्याच्यामध्ये एक जिल्ह्याचा सरचिटणीस आमचा होता, त्याला तात्काळ आम्ही सरचिटणीस पदावरनं कमी करतोय आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं आम्हाला नोटीस देण्याचा म्हणजे पक्ष शिस्तभंगीची नोटीस देण्याचा अधिकार जिल्हा काँग्रेस अध्यक्षाला दिला आहे. त्याप्रमाणे त्यांना आम्ही नोटिसा देणार आहे आणि त्यांच्या नोटीस समर्पक खुलासा आल्यानंतर आम्ही प्रदेश काँग्रेसकडे त्यांना पक्षातून निष्कासित करण्याचा प्रस्ताव सादर करणार आहोत. साधारणतः किती पदाधिकारी? साधारणतः पदाधिकारी म्हणजे नाहीच आहेत, हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. कारण की एक जो आमचा काय याचं नाव, हा नितीन पटाव म्हणून, हा
आता मी कधी पहिल्यांदा होता, कधी आमचा पदाधिकारी नव्हता, पण त्याने स्वतःला माजी तालुका अध्यक्ष म्हणून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा आमचा जो पदाधिकारी तिथे दाखवला आहे रहीम मुसा कुरेशी, याला सरचिटणीस आम्ही केलं होतं, परंतु त्याने देखील इथे तशा प्रकारची सही दिली आहे. म्हणजे थोडक्यात पक्ष म्हणतो की यांना पक्षविरोधी गेले म्हणून यांच्यावर कारवाई व्हावी नगरसेवकावर, आणि हे तिथे खोटे शिक्के मारून म्हणतायत कारवाई करू नये. आणि त्यात महत्त्वाचा मोहम्मद मुनव्वर खान हा गृहस्थ अल्पसंख्याकांचा मी महाराष्ट्राचा नेता म्हणून घेतो, परंतु आमचे जे अखिल भारतीय काँग्रेसचे अल्पसंख्याकचे अध्यक्ष आहेत इम्रान प्रतापगडी यांनी 2 महिन्यापूर्वीच पत्र काढून संपूर्ण देशातले आणि महाराष्ट्रातले सर्व प्रदेशचे, जिल्ह्याचे, तालुक्याचे हे बरखास्त केले. त्यामुळे कुठला पदाधिकारी नसतानाही यांना मी सांगितलं लेटर पॅड वापरू नका, तर लेटर पॅड वापरायचं नाही म्हणून त्यांनी आता रबरी शिक्के वापरले त्या ठिकाणी. तर यामुळे अशा प्रकारची घटना घडली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.